नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची एक ग्राउंड जे आहे, ते लक्षात घ्या मुलांचं 6-7 फेब्रुवारीला झालेलं आहे आणि मुलींचं 8 फेब्रुवारीला झालेलं आहे. आजचा 1 महिना झाला तरी त्यांच्याकडून ग्राउंडचे मार्क अजूनही विद्यार्थ्यांना समजलेले नाहीयेत आणि पुढचं काहीच प्रोसेस त्यांच्याकडनं केली गेलेली नाहीये. तर ती पुढची प्रोसेस का थांबलेली आहे याच्या संदर्भात ते प्रॉपर उत्तरं देत नाहीये. जसं मी स्वतःही खूप वेळ कॉल केलेला आहे. विद्यार्थ्यांचे कॉल येत होते, की "सर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या." म्हणून काय केलं होतं, की मी स्वतः कॉल केलेले आहेत. त्याच्यानंतरनं त्यांचं एवढंच उत्तर होतं, की आज लागेल फक्त. म्हणजे या आठवड्यात लागेल हेच उत्तर असायचं. आता एखादी व्यक्ती जर असं सांगत असेल, की तुमचा रिझल्ट या आठवड्यात लागेल, तर त्याच्यापुढे आपण काही म्हणू शकत नाही. रिझल्ट लागत नाहीये म्हणून आपण कॉल केल्यावर त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर आपण काही नाही फक्त वाट बघणं होतं. तर ज्यावेळेस प्रत्येक वेळेस फोन केला तर त्यावेळेस काय केलं, की त्यांनी हेच उत्तरं दिलेलं आहे. तर मला वाटतं, की यांनी नंतरनं असं केलेलं आहे, की जे डिप्लोमाचे विद्यार्थी होते, तर त्यांचं काय होतं, की ग्राउंड बाकी होतं. तर त्या विद्यार्थ्यांचं घेतलेलं आहे की नाही ते अजूनही नाही. कारण की ऑफिशियल अपडेट अजूनही दिलेली नाहीये त्यांनी. म्हणजे कसं असतं, की कुठल्याही गोष्टीला जर असेल तर तुम्हाला ऑफिशियल अपडेट द्यायला लागते इथे वेबसाईटवरती, की तुम्ही ग्राउंड घेत आहेत, नाही आहेत, काय आहे. तर याच्याबाबत काहीच अपडेट नाहीये 1 महिन्यापासून. तर त्यामुळे विद्यार्थ्यांचा असा संशय आहे, की एक्झॅक्टली सुरू काय आहे याच्यामध्ये? त्यामुळे काय केलं, की विद्यार्थ्यांनी काय केलं, की एक निवेदन दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे निवेदन तुम्हाला दाखवेल मी झूम करून. तर याच्यामध्ये बघा हे विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. विद्यार्थ्यांनी सह्या केलेल्या आहेत. मागे पाठीमागनं सह्या केलेल्या आहेत. तर वनरक्षक पदाचा धाव चाचणीचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबत असं सांगितलेलं आहे, की जवळ-जवळ 1 महिना होत झालेला आहे. आता इथं दाखवतो तुम्हाला मी. तर कधी झाला होता, तर ही बघा धाव चाचणीसाठी निकाल का लागत आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरनं 6, 7, 8 फेब्रुवारीनंतरही विद्यार्थी धाव चाचणीत गेले आहे का? त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर घेण्यात धाव चाचणीबद्दल वेबसाईटवर आणि प्रसिद्धीवर का कळवण्यात आले नाही? तर हेच होतं आणि त्याच्यामुळे संभ्रम विद्यार्थ्यात झालेला आहे. तर लवकरात लवकर धाव चाचणीचा निकाल करावा आणि हे काय केलं, की त्यांनी बघा आजच हे काय केलं, की लेटर दिलेलं आहे. आजच तिथे जाऊन ऑफिसला दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लेटर दिलेलं आहे. ओके. तर माझंही असं म्हणणं आहे आता विद्यार्थी आता बघा, निकालासाठी विद्यार्थ्यांनीच म्हणजे अक्षरशः जाहिरात काढण्यापासून ते निकाल लावण्यापर्यंत विद्यार्थ्यांनीच स्वतः प्रयत्न करायचे आहेत. विभाग म्हणजे असा आहे, की छोंग घेऊन बसलेला आहे असं तर वाटत आहे आजकाल तर. तुम्ही बघाल इथे, तर हे इथं बघा छत्रपती संभाजीनगरची. तर इथं यादी आहे ही. बघा 6 तारखेला ग्राउंड झालेला आहे इथे. 7 तारखेला आहे इथे. इथे बघा 7 तारखेला. 6 आणि 7 तारखेला मुलांचं ग्राउंड झालेलं आहे हे. तर टोटल जर बघा ग्राउंडमध्ये विद्यार्थी कमी होते इथे तरी बी चेस नंबर दिलेला आहे डायरेक्ट सीरियल नंबर नाहीत. हरकत नाहीये. तर टोटल 56 पेज होते आणि तसंच मुलींचं 8 तारखेला झालं होतं. मुलींचं 8 तारखेला झालं होतं. तर ही यादी आहे मुलींची. तर 8 तारखेला झालं होतं. त्याच्यानंतर यांचा कुठलाही अपडेट नाही, काहीच नाही. काय सुरू आहे, काय हे करायला तयार नाही. तर वन विभागाला मी अशी विनंती करतो, की लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन घेऊन काय करा, की लवकरात लवकर निकाल लावावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा. धन्यवाद.